ये है मोडकवाडी वैली। ये महाराष्ट्र के सातारा जिले में स्थित है। यह गांव बहुत सुंदर और बहुत प्यारा है। यहाँ के लोग, यहाँ का कल्चर। गांव के आसपास बहुत ही घना जंगल है। यह गांव जंगल के बीचों बीच स्थित है। बरेच काय हा आहे बरे आहे. आई तुम्ही इथं भरपूर वर्ष झालं राहता, पिढ्यानपिढ्या तुमच्या इथं गेलेला आहे. आजूबाजूला एवढं जंगल आहे आणि इथं प्राण्यांचा वगैरे धोका तर असेलच. पिढ्या आम्ही इथं राहतो. आता आम्हाला सवय झाल्या आणि पाण्याच्या वरील धोका आहे पण आम्ही राहतो. आजूबाजूला एवढं जंगल आहे आई, इथं तुम्ही इथं म्हणजे पिढ्यानपिढ्या राहत असाल, पण तुम्हाला इथं म्हणजे त्रास वगैरे प्राण्यांचा वगैरे होतो का? आम्हाला होतो. पिढ्या आमच्या इथं गेलेत आहे, कापलेत आहे. आम्हाला आता जंगल आहे कडेला सगळं. आम्हाला आता कुठं जायचं, आम्ही इथंच राहतो. आम्हाला याचं लाकूड फटा सगळं आणायला लागतं. इथं कोणकोणत्या प्राण्यांचा असा धोका होतो तुम्हाला? वाघ, म्हणजे वांढरं, कुली, माकडं, वांढरं सगळे असतात. अच्छा, म्हणजे इथं शेतीचं नुकसान हे सगळं करत असतात. हा सगळं म्हणजे काय आपण राखीत नाहीत. आम्ही यंदा काही वावरं केलेली नाहीत. नाही नाही म्हणजे आपण जेवढी शेती करतो ते म्हणजे काय प्राणी आम्हाला वगैरे म्हणजे पिकतच नाही. पीक म्हणजे आम्हाला पोरं काय मुंबईवरनं देतील तेवढंच ना. तर आम्हाला बाजार हाट नाही, काय नाही. अच्छा, म्हणजे त्याच्यावरती तुमचं जे सगळं जेवण वगैरे चाललंय. सगळं स्टार्ट. मग आणि इथं तुम्ही असं म्हणजे वाघ वगैरे पाहिला का प्राण्यांचा वाघ वगैरे? पाहिलाय की आमची शिर्डी एक नेली, बाजूला खाली वडीत नेली. जंगल आहे मोठा इकडे आम्हाला. बाजूला जंगल आहे का इकडे? हा जंगल म्हणजे आहे आता आम्हाला. जायला भेटेल, बघायला भेटेल आपल्या बाजूला? हा भेटेल की खाली, पण आम्ही नाही बायका माणूस जात खाली. भ्या वाटतं. अच्छा, दिसाचं बी भीती भ्या वाटते आहे, का? रातचं बी भ्या आहे आम्हाला. अच्छा आम्ही एका बाजूला राहतो. अच्छा, म्हणजे तुमची जी गाई म्हैस हा बकरी वगैरे कुठं असं म्हणजे पाठच्या बाजूला गोठा आहे का? हा, पाठच्या बाजूला गोठा आहे. हे आपण गोठा गोठा वगैरे त्या साईडला जे प्राणी वगैरे बांधतात. त्या आजी बोलत होत्या की या साईडून त्यांची म्हणजे बकरी वगैरे घेऊन गेलेला वाघ. त्या साईडून बोलले जंगल आहे या साईडला. बघूया आपण. हा हे बघा तुम्ही, हे बघू शकता. यांची म्हैस आहे, 2 म्हैस आहे, शेरडा आहे. इथून घेऊन गेले बोलले की इथून घेऊन गेले बोलल्या त्या आजी. असं या साईडला अशा ओढत आणला. इकडून या साईडून बोलले, या साईडून वाघ आलेला बोलले. त्याने आरडाओरडा केला पण त्याने बकरीला धरले आणि या साईडला वळले. बघूया या साईडला आपण म्हणजे जंगल वगैरे किती काय आहे कसं आहे. तुम्ही बघू शकता किती गवत वगैरे वाढलंय. त्या गवतातून वाघ कसा दिसणार? त्याच्या हाईट लपून बसण्याचं जर भरपूर धोका आहे. तरी आपण जात आहोत, बघूया आता. अडचणीतून जातोय वाट काढत. इथं तुम्ही बघू शकता किती अडचण आहे. या गवतातून वाट काढत चाललोय आपण.
बघा याची गवताची उंची बघा तुम्ही, हे बघा उंची बघा. त्या अशा अडचणीतून या साईडून वाट काढत जावं लागतं आपल्याला. आणि त्या आजी बोलत होते या साईडून वाघ आलेला. हे बघा, हे बघू शकता खाली खाली अशी खोल दरीसारखं आहे बघा, एकदम खोल दरीसारखं आहे एकदम. आणि इथल्या लोकांचं सगळं जेवण वगैरे बनवतात, त्यासाठी लाकडं वगैरे आणावं लागतं. असे जंगलातून खाली जंगलामध्ये जावं लागतं त्यांना, तिथून खाली वरती यावं लागतं लाकडं वगैरे घेऊन. जेवणासाठी आपण चुलीवरती जेवण बनवतात त्याच्यासाठी. चालू करतो नको. आता आपण घर बघूया आजींचं. त्या मग आपण त्यांच्याकडून सगळी माहिती घेतली. या साईडला तिथे बघा, म्हणजे पारंपरिक पद्धतीने सगळं चाललंय. चुलीवरती सगळं जेवण आहे, जेवण वगैरे बनतंय. प्लस बघा सगळं एकदम, हे कसं घराच्या बाहेर त्यांनी बांधलं की छोट्या चुलीसाठी एकदम. हे परत आतमध्ये किचन नाही काय नाही, किचन वगैरे काय नाही, सगळं चुलीवरती जेवण होतं. हे बघा एकदम छोटंसं गोंडस वासरू, भारे. हे बघा त्यांचं घर आहे. लाईटची पण व्यवस्था नाही, तर लाईट जाते हप्त्यातून 2-3 वेळा लाईट जाते, त्याच्यामुळे तो एक त्रास असतो यांना. हे आता वरती त्यांनी हे हे घर पाहू शकता तुम्ही. ह्या घराची एकदम हाईट एकदम छोटीच आहे, कारण की पावसामध्ये जास्त पाऊस एकदम पडतो, हवा वगैरे जास्त चालते, त्याच्यामुळे हाईट जास्त वाढू शकत नाही. कारण या साईडला जास्त पाऊस पडतो. आणि या भागामध्ये, पाटण भागामध्ये पाथरपुंज असं एक गाव आहे, तिथे सगळ्यात जास्त पाऊस पडतो. आणि त्या गावापासून जास्त दूर नाही, कमीत कमी 15-20 किलोमीटरच दूर हे पण गाव आहे. पण इथे पण भरपूर पाऊस असतो, त्यामुळे या साईडला घरांची हाईट एकदम छोटे असते. आणि तुम्ही पाहू शकता या गावामध्ये आजूबाजूला आंब्यांची, फणसांची झाडे भरपूर आहेत. हे बघा, हे फणसाचं वगैरे झाड आहे, म्हणजे एकदम भरपूर आहे. आजूबाजूला फणस, आंबे भेटतील, करवंद भेटतील, जांभळे भेटतील, असे भरपूर फळांची झाडं आहेत, भरपूर झाडं आहेत. हे बघू शकता तुम्ही. हे बघा एकदम आजूबाजूला असं जंगल वगैरे आहे एकदम. सरबंद हे बघू, प्रत्येक घरांची हाईट एकदम थोडी आहे. ह्या घराची पण हाईट बघा, जास्त उंचावरती हाईट नाही आहे, एकदम छोटंसं आणि एकदम मस्त घर आहे. हे बघा हाईट बघा, इथे एकदम मस्त हाईट बघा, छोटंसं मस्त बघा. ते बरे आहेत का? हे बघा, हे बघा, हे बघा, हे बघा, हे बांधल्याचे दिसतंय. हे याला घोलं असं बोलतात, छोटंसं घोलं. आता कसं म्हणजे शेती केल्यानंतर त्यांच्याकडचं प्राण्यांनी नुकसान न करण्यासाठी असं बनवतात. याच्यामध्ये येऊन राहतात. तो बाजूला छोटासा डब्बा दिसतोय, तो वाजवतात, म्हणजे प्राणी असे दूर जातात. पण आता यावेळी शेती खूप कमी प्रमाणात झाली, कारण पाऊस जास्त पडल्यामुळं शेतीचं खूप नुकसान होत आहे. त्याच्यामुळे शेती जास्त झालेली नाही यावेळी.
आता बरी. हा आजी कशी आहे